लोचनी लोचनी राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी
सगळ्यांनी जोरदार. याल तरी यारे नाही, याल तरी यारे नाही, यार तरी यारे नाही, यार तरी याल तरी यारे हळू हळू चला चला कोणी
वा वा एकदा जोरात टाळी वाजवा जोरात जोरात हॅलो 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 थोडं मॉनिटर व्यवस्थित कर माझा माझा हां याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी रे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हरी तुका म्हणे सांडा गाठी तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सभयदबलास विठ्ठलम चिंतयामि महायोग विटे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुमणींद्राय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथमणमण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलापत्नी ज्योतिरार्तावतारम कलंकांक देजोदिकामुदिवक्त्रम खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनी बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला सेवेला लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी थोडसा पुढचा कमी थोडासा आवाज कमी करा हा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तू कया देवा यावर न करा ओके ओके मी ऐकलं तुमचं त्यांना फोन नका करू ओके ओके सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तू कया देवा यावर न करावा भेर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाल विठाल म्हणा वेळो वेळा आज कसोळा स्वर्गी राही याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी हे कारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि आपले वडजिरेश्वर आणि खरं तर महंत 108 स्वामी बालानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं आपल्या वडजिरे या नगरीमध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य
तथा अखंड ज्ञानयज्ञ 16. आणि ज्ञानयज्ञ 16ला यावर्षी दुसरं वर्ष आहे, बरोबर ना नाना? कितवं वर्ष आहे? जरा बोला बोला, मला आवाज येत नाही तुमचा, जरा बोला ना. कितवं? 5वं वर्ष आहे, बरोबर ना? दुसरं वर्ष आहे. आणि दुसऱ्या वर्षातली काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर मज पामर आहे काय थोरपण आणि पायुशी वाहन पायबरी. बहुधा मी बोलत असतो की कीर्तन आजचं पंढरपुरात चालू आहे, बहुधा मी बोलत असतो, पण आजचं कीर्तन पंढरपुरात नाही, वडजिऱ्यात नाही, आजचं कीर्तन स्वर्गलोकात चालू आहे असा प्रतिभास मला होतं. हां, टाळीचा आवाज आला पाहिजे मला, जेणेकरून मला कळेल तुम्ही टाळी वाजवत आहे. आणि म्हणून असं गोड आयोजन सोड चालू राहू द्या. खरं तर आयोजनातली नियोजनातली ही सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर समस्त ग्रामस्थ वडजिरेकर आणि वडजिरेकरांच्या वतीनं हे कीर्तनरूपी सेवा पुष्प माझ्या वाट्याला समर्पित करण्यात आलं. त्यामध्ये आमचे सगळे पोलीस बंधू असतील, पोलीस बांधव असतील, या सगळ्यांनी फोन केला आणि सगळ्यांनी आग्रह धरला की महाराज यावं लागल, बोलावं लागल. त्यांच्या आग्रहानुसार ही सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. इथं आलोय. वडजिरेकर काय सोहळा करू शकतात हे महाराष्ट्राला दाखवून देण्याजोग आहे. असा सोहळा न भूतो न भविष्यती असा सोहळा या गावानं साजरा केला. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर खरंच आदबणारी माणसं असली की त्याचं इनपुट असं आउटपुट असं बाहेर पडतं बरं का. आणि म्हणून ही सगळी पोरं पळतायत बाहेर गावांमध्ये जाऊन, बाहेरच्या शहरामध्ये जाऊन सुद्धा आपल्या गावाप्रती एवढं प्रेम दाखवावं हे खरं तर या गावातल्या लोकांकडून शिकावं. सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. आजचा जो अभंग निवडलाय, अभंग किंबहुना गवळणजी निवडलेली आहे ती श्रीमंत साधू तुकोबारायांची. आणि तुकोबाराय म्हणतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. यायचे ना तर माझ्या मागं या. माझ्या मागं कोणाच्या? भगवंताच्या मागं चलावं. आणि त्याच्या मागं जर चाललं तर फायदा काय? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पोटभर देण्याची जबाबदारी भगवंत घेतो, पण त्याकरता काय करावं लागेल? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. याचा अर्थ काय की परमार्थ हा हळूहळू असावा, संत गतीने असावा, शांती मार्गाने असावा, पण केलेला परमार्थ लोकाला सांगू नये. कोणी कोणाशी न बोला याचा संदर्भ असा पण लागू होतो की आपण केलेला परमार्थ लोकाला सांगत बसलं तर त्याचं फलद्रूप होत नाही. म्हणून कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. पण त्याकरता नियम अट तुकोबारायांनी घातली. अट म्हणतात की सांडा गाठे. तू का म्हणे सांडा गाठे तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव वडजिरेश्वर भगवान. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग गोड निवडलाय, गवळण गोड आहे, पण प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आपल्या पुण्यपावन पुण्यक्षेत्र आपलं वडजिरे गाव आणि वडजिरे गावातील आपला हा ज्ञानयज्ञ सोहळा मला वाटतं सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या दुसऱ्या वर्षातली 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर मज पामर आहे काय थोरपण आणि पायची वाहन पायबरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तनरूपी सेवा हा एकल्याचा नवे खेळ म्हणून जमवला गोड असा मेळ. आज या ठिकाणी अनेक पैसे देऊन सुद्धा जी मंडळी मिळत नाही, आज ही मंडळी सगळी या मंचावर या व्यासपीठावर उपस्थित आहे. खरं तर मला प्रश्न पडलाय की आता कोणाकोणाला म्हणू द्यावं, कोणाला कोणाला नाही म्हणू द्यावं असा प्रश्न पडलाय. कारण की सुंदर महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे, वाजवणारी सुद्धा 1 नंबरची जिथून यादी सुरू होती तिथली वाजवणारी मंडळी इथं उपस्थित आहे. टाळकरी सुद्धा गोड आहेत, सगळी विनेकरी असतील, सगळी ही ज्ञानवंत मंडळी असतील, सगळे गोड आहे. साऊंड क्षेत्रातलं गोड नाव सगळी मंडळी विशेष उपस्थित आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले सुप्रसिद्धच नाही तर सिद्ध गायनाचार्य ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्राला वेड लावलं असे ही सगळी गायनाचार्य मंडळी 4-5 जण आहेत, पण सुंदर गातात. इतके सुंदर गातात की लोभनीय गायन त्यांचं आहे आणि प्रचंड सौंदर्य त्यांच्या गाण्यामध्ये. असं उत्तुंग गाणारे व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यापैकी 1 नंबरला इकडून जे गातात ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सुपरिचित, महाराष्ट्रामध्ये आवाजाचे गोड जादूगार ज्यांना म्हटलं जातं ही सगळी 4 मंडळी आहे. त्यापैकी 1 नंबरचे जे आहेत इकडून माझ्या समवेत ते त्यांच्या सांगतो ना नाव बघा, नाव सांगायच्या आधी टाळी वाजवली असं म्हणजे तुमच्यावर प्रेम आहे त्यांचं. असे सदानंदजी महाराज कडुळे बरं का, गुरुजी. आम्ही ज्यांना गुरुजीच म्हणत असतो त्यांच्या नावात सदा आनंद आहे, सदा आनंद. फक्त आडनाव थोडंसं फसलं गाड्या, हा कडू आहे पण ते गोड आहेत तसे. हा आमचे सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी बरं का. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता.
सुंदर वाजवणार, सुंदर गाणारं व्यक्तिमत्व आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. 2 नंबरला जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये एक मराठी मालिका आहे आपले, मला वाटतं कलर्स मराठी, बरोबर ना? कलर्स मराठी, सोनी मराठी या चॅनलवर ज्यांनी आपल्या गायनातून आपल्या वारकरी संप्रदायाचा उत्तुंगरित्या ठसा उमटवला असे अविनाशजी महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवायची. अविनाशजी महाराज जाधव, बरोबर ना? लय गोड गातात, त्यांचा सुद्धा आवाज ऐकण्याजोग आहे, म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. 3 क्रमांकाला जे आहेत सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ज्यांनी जाम करून टाकला आणि इतका जाम केला की तुझी सेवा करीन मनोभावे, असं गोड गाणारं व्यक्तिमत्व आकाशजी महाराज आरसूळ. टाळी वाजवा, स्वागत आहे. आज 3 दिवस नाही येत आलं, कालही माझ्यासोबतच होते आणि आज ते या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. विशेष गोड गातात, आवाजातली लय पद्धत लय गोड आहे, आवाजातलं सौंदर्य गोड आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. नाशिक जिल्हा म्हटलं की काही मोजकी नावं परिचित आहे, किती नावं परिचित आहे आणि त्या नावापैकी एक नावाजलेलं नाव, नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात ज्यांनी पोचवलं असे आमचे चिंतामण महाराज, बरं का? टाळी वाजवा त्यांच्याकरता, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. गोड गातात आणि आपल्या सगळ्यांचं वैभव आहे ते, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराजजी सुद्धा सुंदर गातात, त्यांचं नाव राहुल महाराज, बरोबर ना? भगवानगडकर, वा, एकदा टाळी वाजवा. भगवानगडावरून महाराज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. ही सगळी आमची, बरं का, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. नावं काय माझी पाठ नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझे बंधू आहेत मागं, ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपानदादा, गोड टाळ वाजवतात, टाळ्या वाजवा निदान त्यांच्याकरता. खरं तर त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार असतील मात्र 1 नंबर आहे. त्यांच्या मिशा पाहिल्या का मला जाम भारी वाटला असा. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. एकाची थोडीशी मिशी खाली डॅमेज आहे, पण आहे, दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. लय गोड आहे दोघं जण. आणि चोपदाराचं विशेष तत्वानं कौतुक करावं महाराज. आपल्याकडे चोपदाराला व्हॅल्युएशन नाही, पण चोपदाराची किंमत लई आहे महाराज. का चोपदाराची किंमत किती आहे? माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं तर वारकऱ्याला जेवढी किंमत नाही तेवढी यांना नाही. का किंमत ते सांगू का? माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं तर यांच्या हातात काय, तुम्ही कोणी बोलू नका वरचे, बरं का, तुम्ही बोलू नका, तुमच्या हातात काय, एकदा दाखवा बरं यांना, दाखवा ना तुमच्या हातात काय, दाखवा की. हा, दोघांकडे पाहिलंय का? राजदंड असतो, त्याला आपण राजदंड म्हणतो. यांनी माऊलीच्या सोहळ्यात जर राजदंड उभा केला तर कीर्तन उभं राहतं, बरोबर? आणि यांनी जर राजदंड आडवा केला तर कीर्तनकाराला कीर्तन थांबवावं लागतं, संपवावं लागतं. एवढी ताकद येत चोपदारांक. एवढं तर आहेच, पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चोपदाराची. म्हणजे चोपदार सुद्धा तितका शार्प असावा लागल, ब्रिलियंट असावं लागल. तर दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे विनेकरी, त्यांच्याकडे बघितलं का मला तुकोबारायांची आठवण झाली. तुकोबाराय कीर्तनात आलेत असा भाव मला जाणवला. टाळी वाजवा. आदरणीय आमचे शिंदेकर, बरं का, ते शिंद्यात त्यांचं मला माहिती, ते या भागात असतात आणि गोड त्यांचं या भागामध्ये गोड नाव आहे. विनेकरी म्हणून प्रसिद्ध विनेकरी त्यांना म्हटलं जातं. आदरणीय समाधान महाराज आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि मृदुंग क्षेत्रातलं माझ्या आवडतीचं व्यक्तिमत्व आज माझं कीर्तन वाजवण्याकरता आहे. बहुधा कीर्तनकाराची लोक फॅन होतात. मी जाणीवपूर्वक बोलतोय, कीर्तनकाराची लोक फॅन होतात, पण कीर्तनकार काही लोकांचे फॅन होतात. ती लोक म्हणजे आदरणीय आमचे विकासजी महाराज आहे, बरं का. त्यांच्या वाजवण्यामध्ये नाविन्य आहे. असं वाजवतात की त्या वाजवण्यामध्ये तुम्ही बघा ना, दरवेळेस त्यांचं नाविन्य असतं वाजवण्यामध्ये. आणि आज तर काय, गुरु शिष्याची जोडी वाजवण्याकरता जे काही निघणार ती एकच निघणार आहे महाराज. असं वाजवण्याची पद्धत आमच्या विकास गुरुजींची इतकी गोड आहे. अनेक पैसे देऊन सुद्धा त्यांची तारीख मिळत नाही. पण आज काय वडजिरे गावाची पुण्य असावी, मला वाटतं आमच्या वडजिरेश्वरांचीच कृपा असावी की महाराज मंडळी आपल्याला मिळालीत. एकदा टाळी वाजवा जोरात. आणि मला वाटतं शेकडोनी विद्यार्थी त्यांनी तयारीला केलेत. आजही पण त्या त्र्यंबकेश्वरला जर गेलं आणि कोणत्या विद्यार्थ्याकडे बोट करायचं, महाराज हे बाबा पखवाज वाजव, तो विद्यार्थी उत्तमरित्या पखवाज वाजवल असं त्यांनी घडवलंय. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची संस्था सध्या जर पाहायला गेलं तर आमच्या विकासजींची येते, ताल विकास गुरुकुल शिक्षण संस्था. असं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांचं गुरुकुल आहे. मोठं कार्य आहे त्यांचं आणि त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गुरुजी सुद्धा विशेष उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब म्हणजे महाराजांच्या शिष्यच आहे, मला वाटतं ज्ञानेश्वरी ताई पिंगळे, बरोबर ना. ताईसाहेब सुद्धा सुंदर वाजवतात. एकदा टाळी वाजवा ताईंकरता. सुंदर वाजवणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणजे असं मी थोडं बोलेल, माझ्या अभ्यासानुसार बोलेल की महिलांकडून पखवाज वाजवण्याकरता तेवढी पुरेशी ताकद नसते. पण त्याहीपेक्षा
पुरुषासारखं हे वाजवणं मर्दानी वाजवणं आहे महाराज, याला ताकद लागते. म्हणजे एक कीर्तन वाजवलं, कधी कधी 2 कीर्तन वाजवली की बाबा नाही, तिसऱ्या कीर्तनाला ताकद होत नाही. पण एवढं आमच्या गुरुजींबरोबर वाजवण्याची ताकद खरं तर आमच्या ताईंजवळ आहे. म्हणजे वाजवतात आणि कदाचित ही मला वाटतं ही त्र्यंबकेश्वरांची निवृत्ती दादांची कृपा आहे, म्हणून खरंच गोड वाजवतात. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सिस्टीम क्षेत्रातला बादशाह जिथं 1 नंबरपासून नाव सुरू होतं, काय तुम्ही नियोजन केलंय गड्या, असं म्हणजे सगळं 1 नंबरचाच माल आणलाय तिथं, असं पाकडून मंडळी आलेत. असं 1 नंबरचं जिथं साऊंड आहे महाराज, ते आता बऱ्याच सिस्टीमवाल्यांना म्हणावं लागतं की बाबा आवाज वाढव, याला म्हणावं लागतं कमी कर कमी कर. हा मागून फोन करतात ते म्हणतात कमी करायला सांगा, त्याला कमी करायला सांगा. असा साऊंड आमचे बाळू भाऊ बरं का, त्यांना पिंटू भाऊ टाळी वाजवा त्यांच्याकरता, त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड त्यांचे आभार व्यक्त करतोय. आमचा कृष्णा दादा आज शूटिंग काढण्याकरताय, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. या गावातली ही सगळी देशाची सेवा करतात, महाराष्ट्र राज्याची सेवा करतात, जे न्याय आणि सुव्यवस्थेचं काम करतात, ही सगळ्या पोलीस मंडळीनं मला आग्राची सेवा करण्याची संधी दिली. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. आणि विशेष तत्वानं काही लोकांना आता बोलायला जागा असेल की बाबा संध्याकाळचा काला तर सकाळचा असतो, पण याच्यामध्ये मला वाटतं या गावामध्ये 80% नोकरदार वर्ग आहे. 80% नाही शक्य होत, मग सगळ्यांना काला मिळाला पाहिजे. का मिळाला पाहिजे? काला याचा अर्थच सगळे एकत्रित या, आणि एकत्रित येण्याचं साधन म्हणजे काला आहे. काल्याचं म्हणजे गणित, सगळ्यांनी एकत्रित यावं आणि हा काला सेवन करावा. एकत्रित येऊन जर काला होत असेल तर त्यामध्ये आपल्याला एकत्र यायला काय हरकत नाही. आणि वडजिरे गावाला मी धन्यवाद देईल की तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चालताय, हाच तुमचा मोठा काल आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड आयोजन, उत्तम नियोजन. व्यासपीठावर ही सगळी पारमार्थिक मंडळी बसलेत, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळात मला चांगलं बोलायचं आहे, आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरे, मस्तक हे मस्तक हे पायावरे. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी एकदा टाळी वाजवा. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. मग पवित्र मातीमध्ये जन्माला कशा करता? उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता. भजन गावं आणि भजनातून आपल्या जन्माचं सार्थक करावं. प्रमाण याकरता प्रमाण. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखलिया, हे जन्माचं गणित आहे. मग भजन असावं. का भजन असावं? भज तू भज भजना करता आले भजन गोड असावं. पण नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाय. आणि जन्मच व्हायला काय घालवायचं नाही तर याच देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. उत्तम रित्याचा परमार्थ याच देहामध्ये होईल. मग 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 आम्हाला परमार्थ करायचा आहे, पण शुद्ध भावानं करायचं आहे. बऱ्याच लोकांची ओरड आहे की परमार्थ कधी करायचा. बरीच लोक म्हणतात, विचारलं ना आई परमार्थ कधी करायचा, ना परमार्थ कधी करायचा. बरीच लोक म्हणतात की परमार्थ म्हातारपणी करायचा. पण सांगू, म्हातारपणी केलेला परमार्थ ताकदीचा होत नाही. कसा होत नाही? बोला बोला. ताकदीचा होत नाही. का होत नाही? परमार्थ म्हातारपणी नक्कीच करावा, पण खरा परमार्थ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हा नटावं, पण कधी नटावं? तरुणपणी नटावं. तशी तर 3 पण आहेत आपल्या आयुष्यात. 3 पण आहे. आपण जन्माला आलो ते कोणतं पण? बोला बोला. जन्माला आलो ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं, आता मी ज्या वयात आहे कोणतं पण? तरुणपण. आणि तरुणपण संपलं का कोणतं पण येतं? बोला ना बोला ना. म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, हा सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. का जगावं? आता तरी पुढे
हाचे उपदेश नका करुणास आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. मग आपण म्हणतो ना देव मिळवायचा भावानं प्रेमानं. तुम्ही म्हणणार माझ्या बरोबर, चला सगळ्यांनी म्हणायचं. ताड बसा बरं एकदा, म्हणा माझ्या बरोबर. देव अशा न पावायचा, जर ताकदीनं म्हणा की देव अशा न पावायचा, देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे, बरोबर आहे, एक नंबर म्हणताय. हा बरोबर जमला का. मनी नाही भाव म्हणे म्हणे मोठे ना. देव अशा न पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, वडाराचं देव, मातीचा देव त्याला, पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हे पाठी माहिती मला तुमचा. देव अशा न पावायचा, देव बाजाराचा. मग महाराज म्हणले खरा तो एकची, धर्म जगाचे बांध कोरा. जगाला प्रेमार पावे का आला शिकोटोनी जा शिकवणारे गावा. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. मग आलोय विको कमी करून सांगायला लागले जन्मातलं महत्वाचं गणित त्याच्या नामात आहे. मग त्याचं नाव घेतलं पाहिजे आणि त्याच्या नामाची भूमिका जर असेल तर हे जन्माचं सार्थक होईल बरं का. का सार्थक करावं. बालपणामध्ये काय केलं पाहिजे. बालपणामध्ये गायलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. जसं प्रमाणे तू उभं राहायचं. गाये नाचे उडे आपुल्या छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने. कोणत्यापणात. म्हातारपणात. म्हातारपणा नाही बालपणामध्ये उड्या मारल्या पाहिजे. तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे. प्रमाण. तरुणा भाग्यवंत. जसं निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ तू का म्हणे त्याची बळ. पण म्हातारपणामध्ये काय करावं. म्हणावं आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. किंवा याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोडवा. आता मध्यंतरी माझे 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन. आणि आमच्या शेजारी का आजोबा 80-90 वयाचे गुरुजी मला म्हटले महाराज मला तुमच्या बरोबर यायचे. म्हटलं कुठे यायचे. म्हटलं तुमची 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन आहे आणि मग मला यायचंय. मग म्हाताऱ्या माणसाचं माणसानं बोला ना साहेब. म्हाताऱ्या माणसाचं माणसानं बोला ना. म्हाताऱ्या माणसाचं माणसानं ऐकावं आणि ऐकलं पाहिजे. कोणाचं ऐकलं पाहिजे बोला ना. म्हाताऱ्या माणसाचं. आणि मग ऐकलं आजे बरं का, ऐकलं त्यांचं. आणि म्हणलं चला आता मला काय डोक्यावर यायचं का, गाडीतच बसून यायचंय. पण कायला यायचंय मुंबईला. मला माझ्या जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जात आलं मुंबईला ना, आता कायला यायचंय मुंबईला. पण म्हाताऱ्या माणसाचं माणसानं बोला ना. म्हाताऱ्या माणसाचं माणसानं ऐकावं आणि गाडीत बसवलं नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन तुम्ही ऐकतात ना सगळेजण. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. रात्री झोपलो, कीर्तन संपलं, सकाळी उठलं, देवपूजा झाली. एका गावकऱ्याचा फोन आला की आम्ही तुमचं जिथं कीर्तन ना तिथून जवळ राहतोय, या आमच्याकडे चहा प्यायला. देवपूजा उरकली आणि त्याच्याकडे चहा प्यायला निघालो. बिल्डिंग 35 मजल्याची वरती. एवढ्या वरती जायचं काय मेळ लागायचा म्हणून त्यांना फोन केला तुम्हीच खाली या आणि घेऊन आम्हाला वरती जा. मग त्यांना खाली होतो शहरामध्ये सकाळ सकाळीच काय काय माता मावल्या चालायला जातात. त्याला एक शब्द आपण काय म्हणतो त्याला वॉकिंगला जाणं म्हणतात त्याला. हां बरोबर. हां मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या आणि त्या आल्या आणि बिल्डिंगमध्ये वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते बोला बोला काय असते. लिफ्ट असते. त्या यायच्या ते बटन दाबायच्या दरवाजा उघडायचा बरं का सदानंदजी. ते बटन दाबायच्या दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला की त्या आतमध्ये जायच्या. आज्या आतमध्ये जायच्या. दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेल्या की त्या उतरून यायच्या आणि त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. दरवाजा उघडायचा बाहेर यायच्या. त्या मुली बाहेर पडायच्या. माझ्याबरोबर जे आजोबा होते का 80-90 वयाचे ते बारीक पाहायचं. हे काय मशीन रे. इकडून म्हाताऱ्याशी राहतात आणि तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं ना मशीनच तशी. मात्र माझ्यावर धावलं. म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं लवकर सांगायचं. आपल्या म्हातारीला पण आणलं असतं आणि मशनीत घातलं असतं. काय काय माणसं म्हातारी वाटतात पण प्रपंच सुटत नाही. प्रपंचात नक्की असावं पण कुठपर्यंत असावं. तुकोबारायचं प्रमाण घ्या. तुकोबाराय म्हणतात संसारी असावे
मग भजन असावं. आणि पण भजन गावं. मॉनिटर दिल्यानंतर सांगायला लागले भजनाची भूमिका आमची शुद्ध भावाने असावी. आणि ही भूमिका ज्यानं जोपासली वा, त्याची भूमिका महाराज म्हणले जन्माचं गणित सार्थकी लागेल. काय सार्थकी लावायचं? ऐका ऐका काय भूमिका आहे. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळवायचा आहे. मग कोणी मिळवला? गोपिकांनी देव मिळवला. महाराज इथून सुरुवात बरं का. आता पाया व्यवस्थित झाला. पण आता मग महत्वाचं गणित. कोणी देव मिळवला? देव मिळवला गोपिकांनी. बरं का, ऐकता तुम्ही सगळेजण? ऐका ऐका. देव मिळवला गोपिकांनी. भगवंताला नेण्याकरता आकृजी साखरे आपलं आकृजी आले आकृजी आल्यानंतर आणि आल्यानंतर गोळ झाला. एवढं कट करू टाक बाबा. हा आणि मग आकृजी आल्यानंतर भगवंताच्या दारामध्ये रथ उभा राहिला. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. म्हणायला लागल्या नको नेऊ भगवान आक्रूरा, नको नेऊ भगवान वृंदावनीच्या सकळ जनाला देवडे जीवदान. हे आक्रूरा थोडं जीवदान दे. नको नेऊ आमचा जीव आहे तो. जीवीच्या जीवा प्रेम भावाची भावा तुझं वाचुनी केशवा आणू ना आवडे. नाही आवडत आम्हाला दुसरं काही, पण त्याला नेऊ नको. आमच्या जीवाचा जीव आहे, नेऊ नको. पण नाविलाज झाला. भगवंताला सोडावं लागलं आणि रथ बाहेर पडला. गोकुळाच्या रथ बाहेर पडला आणि आक्रोजींना थांबवलं भगवंतानं. हे आक्रूरा रथ थांबव, मागे जा ना. गोपिकांची काय अवस्था आहे पाहुणे. आक्रोजी म्हणले आता जर मी मागं गेलो तर मला गोपिका जिवंत येऊ द्यायचं नाही. मी जाणार नाही. बळबळ आणलंय आता, कस तरी आणलंय देवा तुम्हाला, आणि कसं जोडू तुम्हाला जाऊन परत मागे जमणार नाही. माझ्याच्याने नाही होणार. तुम्ही काय बी सांगा दुसरं, पण मी मागं जाणार नाही. त्या जिवंत येऊ द्यायचं नाही. आक्रोजी म्हणले तुम्हाला जा. आक्रोजी म्हणले मी जाईल, पण एक अट आहे. काय अट आहे? तुम्हाला माझ्या सोबतच यावं लागल. हे माझं अंतिम ध्येय. मग भगवंत म्हणले मी तुझ्या सोबतच आलो. आक्रोजींना मागं पाठवलं आणि गोकुळामध्ये गवळण भिंतीवर चित्र काढत होती. तिचं नाव होतं चित्रगंधा. काय नव्हतं? बोला बोला. काय नाव होतं? चित्रगंधा. आणि चित्रगंधेजवळ आक्रोजी आले. किती सुंदर चित्र काढले. आता वाटतंय तो चित्रातला कृष्ण भगवान परमात्मा खाली उतरेल आणि आपल्याशी बोलेल की काय, असा भाव रेखाटलाय. पण जे चित्र काढलंय त्या चित्रात एक चुकी झाली. चुकी म्हटल्यानंतर गवळणीने असे डोळे लाल केले. काय चुकले माझ्या चित्रात? भगवंताचं चित्र अगदी सुंदर काढले. आक्रोजी म्हटले, पण जे चित्र काढले त्या चित्रातल्या भगवंताला तू पायच काढले नाही. त्यावेळेस त्या गवळणीने उत्तर दिलं. भाव ऐका. त्यावेळेस त्या गवळणीने उत्तर दिलं, आक्रूरा आता थोड्या वेळापूर्वी आला, माझ्या खऱ्या भगवंताला घेऊन गेलास, उद्या दुसरा एखादा आक्रूर येईल, माझ्या या चित्रातल्या सुद्धा भगवंताला घेऊन जाईल. याकरता मी त्याला पायच काढले नाही. गोपिकांसारखा भाव असावा. जोरात जोरात वाजवायची तर जोरात वाजवायची. पण तो भाव अतिप्रिय देवाला. भाव आवडतो का? काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. भाव लागतो. मग भाव कोणी मिळवला? थोडासा वेळ कमी आहे, थोडंसं स्पीड बोलतो. मग कोणी भाव मिळवला? वसुदेव आणि देवकी मातेनं भाव मिळवला. कसा मिळवला? देवकी मातेने एका जन्मात नाही कृष्ण भगवंताला प्राप्त केलं, मागच्या जन्मात मागितलं होतं. देवा आमच्या पोटाला जन्माला यावं लागेल मागितलं होतं आणि आले भगवंत. पण त्याच्या अगोदरच अवधी काय अवधी? खरं तर वसुदेव देवकी मातेचं लग्न लागलं गेलं. भावाचं नाव काय देवकी मातेच्या? बोला बोला. तुम्ही लय कीर्तन ऐकलेत. देवकी मातेच्या भावाचं नाव काय? बोला ना. शांताराम भाऊ, बरोबर ना? कंस नाव होतं त्यांचं. आणि मग देवकी मातेचं लग्न लागलं आणि लग्नात अंबिका डीजे होता संगमनेरचा निमोनचा. आणि डीजेवर गाणं बिणं नाचलं चांगलं, सगळं वराड नाचलं आणि अख्खं गाव नाचलं. आणि डीजे समोर नाचणारी शहाणी माणसं नसतात. प्रमाण आहे माझ्याकडं. डीजे समोर भूत नाचतात. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, हर्षे युक्ता युक्तावती, हर्षे युक्तावती, हर्षे युक्तावती, वा एकदा टाळी वाजवा. आणि मग कोण नाचतं सांगितलं. इकडे नाही बरं का, कीर्तनातलं नाही म्हणत. कीर्तनातलं नाही म्हणत. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. आणि मग भूत नाचायला लागली डीजे समोर. आणि मग नाचता नाचता आकाशवाणी झाली. कंसा
अरे नाचतोय काय, जिच्या लग्नात नाचतोय ना तिच्याच पोटाला येणार. आठवा तुला मारणारे घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवी. वसुदेव म्हणले मारू नका, नाते ना तुमची बहिणीकडे, मारू नका तिला, कारागृहात टाका. कारागृहात टाकलं, दोघांनाही कारागृहात टाकलं. पहिलं बाळ जन्माला आलं, वेळ कमी होता, पहिलं बाळ जन्माला आलं. पहिलं बाळ जन्माला आलं, पण मामा होतं. मामा म्हणलं मला पहिलं ना काय केलं, मला तर आठवं मारणार आहे. मग नाही, याला मारायचं नाही. तेवढ्यात नारद आले, नारायण नारायण. पहिलं आठवं असू शकतं आणि आठवं पण पहिलं असू शकतं. ठेवू नका, मारून टाका. पहिलं बाळ मारलं, दुसरं बाळ मारलं, अशी 6 बाळं मारली कंसानं आपल्या बहिणीची. का? हे आपल्याला मारणार आहेत. वेळ आली ना महाराज, मृत्यूची वेळ आली तर जगात कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं. आणि मग मारली बाळ, 6 बाळं मारली. 6वा गर्भ योगमायेने पळवला. 7वा गर्भ योगमायेने पळवला. 8वं जन्माला आलं. 8वं म्हणलं मला इथं ठेवू नका. 8वं कोण? भगवान जन्माला आले, कृष्ण भगवान जन्माला आली. आणि जन्माला आल्यानंतर वसुदेव देवकी मातेनं प्रार्थना केली, देवा लहान व्हा, आम्हाला तुम्हाला बालपणीचं प्रेम द्यायचं, लहान व्हा. लहान झाले. 8 वर्षाची मूर्ती 1-2 दिवसाची झाली. आणि मग स्तनपान केलं. यशोदा आपल्या देवकी मातेनं स्तनपान केलं. म्हटले आता भगवंत म्हटले आता मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवे मजा. आणि ते उचललं देवाला. आणि देवाला उचलून घेण्यात माझ्याच वेगळे. काय माझ्या वेगळे? देवाला उचलून घेतलं का देव तारतो महाराज, आणि लोकाला उचलून घेतलं का शिरा भरायच्या. म्हणून लोकाला उचलून घेण्याच्या अगोदर देवाला उचलून घ्या. आणि मग देवाला उचललेला कमळापती पायशी बंधने करून आणि निघाले. देवाला घेऊन निघाले वसुदेवची. कारागृहातून बाहेर पडले. यमुना मैया वाट पाहत होती. ए काना, ए कृष्णा, काय म्हणत होती माहिती का? कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदे म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग हे कृष्णा हे कान्हा भेट देना मला म्हणत होते. आणि पण यमुना मैया वाट पाहत होती भगवंताची. आणि मग भगवंताचा विचार करता करता इथपर्यंत पाणी आलं वसुदेवजींच्या. इथपर्यंत पाणी आलं, इथपर्यंत पाणी आलं. तोंडात पाणी जा लागलं वसुदेवजींच्या. भगवंत म्हणले मार की का काय माझ्या बापाला. भगवंतानं पाय काढला, पायाचा अंगठा बाहेर काढला आणि त्याशी लाविले अंगुष्ठ पुर चढला आचाट, त्याशी लाविले अंगुष्ठ. यमुना मैया पार केली, दर्शन मिळाले यमुना मैयाला. दुबंगली यमुना मैया. आणि यमुना मैया दुबंगल्यानंतर कारागृहातून यमुना मैयातून गोकुळात पोचले. पण गोकुळात पोचल्यानंतर तिथं माया जन्माला आली होती. मायेला उचललं, भगवंताला तिथं ठेवलं, माया आणली. कारागृहात माया आली आणि रडायला लागली. रडे माया करी अकाउंट. कंसाचे सैनिक जागे झाले. कंसाला मारणार जन्माला आले. कंसाला बोलून आणलं. कंसाने विचार नाही केला पोरगी का पोरगय, धरलं गर 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 फिरवली. आणि फिरल्यानंतर हातातून सटकली माया, वरती गेली. तुझं लागे वधी उपजला मजा आली. मला काय मारतोय? मला मारण्या अगोदर तुला मारणारा गोकुळात जन्माला आलाय. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळका पसुटला. इकडं मात्र सकाळ सकाळची वेळ. कुडं 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 बोला, कुडं वडजिऱ्यात, हा गोकुळात, हा असं बोलत चला. आपलं गोकुळात सकाळ सकाळची वेळ. आणि मग सकाळ सकाळची वेळ नंदराजाची बहीण, तिचं नाव काय माहिती होतं का? नंदराजाच्या बहिणीचं नाव सुनंदा. काय नाव होतं बोला जरा, बोला ना. हे आजी बोल की नाव काय होतं? सुनंदा.
सुनंदा उठली आणि सकाळ सकाळची वेळ अशी डोळे चोळत चोळत यशोदेच्या मालामध्ये आली. यशोदेच्या शेजारी जाऊन बघितलं, काय पोरग झाले माझ्या भावाला, आणि माझ्या भावाला पोरग झाले हा आनंद सुनंदीला काय गगनात मावेना. तिथून भैया 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 अशी ओरडत 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 निघाली. भैया 9 लाख गायींचं दूध काढत होते. भैया पाशी आली, भैया आपको लाला वयो. दूध काढता काढता माग सरकली भैया नंदराजा आणि आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, सुनंदीच्या गळ्यात टाकला. एकीकून माझ्या भावाला पोरग झालंय हा आनंद, आणि एकीकून माझ्या भावानी माझ्या गळ्यात नवरत्नाचा हार टाकलाय हा आनंद. सुनंदीला काय गगनात मावना. आता सुनंदा मूळची गवळण होती, या गवळणीचं त्या गवळणीला, त्या गवळणीचं त्या गवळणीला सांग. गवळण मनती व मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती व मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती व मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती व मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंद झालाय. एकदा टाळी वाजवा. आणि मग आनंदाच्या भरामध्ये थोडा बेस, आनंदाच्या भरामध्ये कृष्णाला एवढा आनंद झाला कृष्ण गोकुळी जन्माला. पण वडजिऱ्यातली लोक नुसती अशी टकमकच पाहत होती. आता तुम्ही कोणी म्हणणार नाही, तुम्ही कोणी म्हणणार नाही. हाताची गडी आणि नाको आपलं तोंडोबाड. हा तुम्ही कोणी म्हणणार नाही, म्हणणार तुम्ही माझ्या मागे म्हणणार, आजी म्हणणार तुम्ही सगळ्या. तुम्हाला सईबाई येते का? सईबाई सईबाई येते का? हा 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 म्हणायचं माझ्या बरोबर सगळ्यांनी बरायचं. मी जे म्हणाल ना त्याला सईबाई ग बाई जोडायचं. चालेल म्हणणार ना? ए आजी म्हणणार ना ग? म्हणायचं मोठ्याने. हा गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला ग.
पुत्र यशोदेला झाला. क्या बात आहे. बघा टाळी वाजवा एकदा त्यांच्या करता. उगाच सरकार त्यांना 1,500 रुपये देते का महिन्याला. हा हे लय भारी एकदम मोठ्यानं. चला म्हणा ताट बसन मनावर ताकतीनं म्हणा. हा आजचा दिवस परत उद्या कोणी त्रास नाही देणार तुम्हाला. म्हणा चला मोठ्यानं. गवळण म्हणती गवळा निला पुत्र यशोदेला झाला का. पुत्र यशोदेला झाला. क्या बात आहे. आता तुम्ही म्हणले बरं का छान म्हणलात. आता तुम्ही कोणी म्हणायचं ना. आता माझी इकडचे लाडका भाऊ योजना बरं का. हा आणि तुम्ही मी जरा तुमच्या पक्षातला जरा माझा विचार करा. हा 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 आणि म्हणून मोठ्यानं म्हणायचं थोडं असं ताट बसा बरं एकदा ताट बसा. हा आणि तुम्ही कोणी म्हणायचं नाही बरं का मध्ये. हा डू नॉट डिस्टर्ब. ओके हां इकडचे. हां चला चाल हीच म्हणायची का दुसरी घ्यायची अण्णा. चाल हीच म्हणायची का. सईबाई नाही तुम्हाला मला माहिती दुसरी म्हणतो. हा चला. गवळाना म्हणती गवळा निला पुत्र झाला यशोदेला. मोठ्यानं अजून. हा मोठ्यानं म्हणा. गवळाना म्हणती गवळा निला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. सोबत सोबत इकडून आवाज आला पाहिजे आपली मंडळी सगळी. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळाना म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. क्या बात आहे. एकदा टाळी वाजवा बरं तुमच्या करता. जोरात जोरात जोरात. लय गोड म्हणलात ना तुम्ही. असं वाटतं तुमच्यातली एखादी म्हातारी उचलून वळावं तुमच्या आणि परत ठेवून द्या. फेकून नको लागल तिला. हा असं गोड गायलं वा. पण भजन असावं. हे आई मी का म्हणून घेतलं माहिती. हे ऐकायचं तुम्हाला का म्हणून घेतलं माहिती का. मला विचारायचं तुम्हाला सगळ्यांना विचारायचं खरोखर विचारायचं. हे मंदिर कोणाचं आहे. महादेवाचं म्हणजे आपल्या वडजिरेश्वरांचं बरोबर ना. कोणाचं मंदिर आहे. वडजिरेश्वरांचं. शपथ तुम्हाला त्यांची खरोखर बोलायचं. तुम्ही घरात काम करता करता गाणा करताय. हा करताय. घरात काम करताय. शेतात काम करताय. घरात काम करत असताना शेतात काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता. शपथ आहे खरोखर बोलायचं. खरोखर बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात. ते पाहिलं का नाही म्हणतात. नाही म्हणतात. धन्य माता पिता अख्खा महाराष्ट्र पण खरं बोलणार का मला आज भेटले. हा हा भजन असावं. का भजन असावं. भजन तारणार आहे महाराज. का तारणार आहे सांगू. माझ्या मनाचं नाही. जगातली कोणती वाईट शक्ती होऊ द्या. माझं वाक्य जाणीवपूर्वक आहे का. अख्खं कीर्तने कबाजला ठेवणं एवढं वाक्य आहे का. जगातली कोणती वाईट शक्ती होऊ द्या. ज्या माणसानं खरं भजन केलं ना. जगातली कोणतीच वाईट शक्ती जर भजन असेल तर त्याचं भजन करू शकत नाही. फक्त भजन केलं पाहिजे. भजन असावं. मी सांगत नाही. ज्ञानोबारायचं हरिपाठ म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात पळे भूत बाधा बेन येते ते. हनुमान चालीसा ऐकली. हनुमान चालीसा सुद्धा लिहिलंय. भूत पिसाचे निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बलबीरा. असलं पाहिजे नामस्मरण. आणि मग आनंद झाला. आनंद किती वाजून किती मिनिटांना झाला. 9 वाजून 8 मिनिटांना आनंद झाला. आणि आनंदाच्या भरात कृष्णाला पाहिला. MS-12 थोडा आवाज. कृष्णाला पाहिला MS-12 MS-13 14. आपलं किती. आपलं किती 15. MS-15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. MS-12 ते किती सांगितलं मी बोला ना. 12 ते किती सांगितलं 25. पासिंग नाही बरं का. वयाच्या मुली कृष्णाला पाहायला निघाल्या. सकाळची साडी घालायच्या. दुपारची अजून थांबा ना थोडं मग मारा शिट्टी. आणि मग दुपारची शिट्टी. दुपारची साडी आणि मग संध्याकाळची साडी नाही कळा जाऊ द्या. हा आणि मग संध्याकाळची साडी. आणि मग असे सजून धजून कृष्णाला पाहायला जायच्या. MS-12 ते किती बोला ना. MS-12 ते किती बोला ना साहेब बोला ना. 12 ते किती 25. पासिंग नाही बरं का. वयाच्या मुली कृष्णाला पाहायला जायच्या. आणि 3 दिवस झालं त्या कृष्णाला पाहायला जायच्या. नेमकं त्या 12 ते 25 वाल्यांना पाहिलं MS-95 वालीनं. 95 म्हणजे लूज कॉन्टॅक्ट आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर. आपण ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता तो सध्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. आणि मग MS-95 पाहिलं. या 12 ते 25 वाल्यांना पाहिलं. आणि मग काठी तिकीट 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 आडवी आली. हे पुरी हो कुठं चालले एवढ्या सजून धजून. कुठं चालल्या सजून धजून.
पुरी म्हणल्या आजे आम्ही चाललो कृष्णाला पाहायला, यायचे का तुला? चल आमच्या बरोबर, नेते तुला कृष्णाला पाहायला. कृष्ण कोण आहे? अगं नंदराजाला पोरग झाले आपल्या, आणि त्याला पाहायला आम्ही जातोय. आणि मग म्हातारीला लागली भेटी लागी जीवा, लागली श्यास. आजी घरात आली. एमएच किती बोला, एमएच किती? 95 घरात आलं. आणि घरात आलं, जुन्या काळात घराला माळे असायचे अण्णा, बरोबर ना, माळे असायचे. आणि जुन्या काळात कपाट नव्हते आपले, मग असं साड्या काही मटेरियल असेल ते ठेवायला हे नव्हतं, काय नव्हतं, कपाट नव्हती. आता कपाट उचकलं ना महाराज, साड्या जर पडल्या ना वरून, एखादं गुद मारून मरण खाली. असं मग ते जुन्या काळात पेट्या असायच्या, पेट्या. आणि त्या पेट्यांच्यात मटेरियल ठेवलेलं असायचं, साड्या काय असेल ते सगळं असायचं. आणि मग म्हातारी घरात आली. एमएच किती बोला? 95 घरात आलं. आणि मग लग्नाची पेटी खाली घेतली, पेटी उचकली, पेटीत निघाला मेकअप बॉक्स. काय निघाला बोला? मेकअप बॉक्स निघाला. मेकअप बॉक्स उघडला, आणि मेकअप बॉक्स मध्ये काय काय असतं बोला? काय असतं? काय असतं नाना बोला ना? मेकअप बॉक्स मध्ये काय असतं त्यांना माहिती, पण तुम्हाला पण विचारतो. आई काय असतं ग? फिरून लावली. पहिल्यांदा त्यांना लयच अभ्यास गड्या, लयच अपडेटेड शब्दार. फिरून लावली आपलं काय म्हणतात त्याला, फेरन लावली म्हातारीच्या हाताला लागली. पण म्हातारीनं फिरून लावली नाही, कळालं? फिरून लावली. पण म्हातारीच्या चेहऱ्यावर वयाच्या मानानुसार चेहऱ्यावर काय होत्या? सुरकुत्या होत्या. फेरन लावली जशी लावली तसा नकाशा तयार झाला. हा रस्ता नाशिकला जातो, हा रस्ता सिन्नरला जातो, असा नकाशा तयार झाला. आणि परत पॉन्ड्स कंपनीची पावडर म्हातारीच्या हाताला लागली, जो बदलते आपका रूप. पावडर लागली, पण म्हातारीनं पावडर लावली, नकाशा आणखीन ठळक झाला. पाहता काय मायाक, नकाशा ठळक झाला. आता ते डोळ्याला काय लावतात? डोळ्याला काय लावतात? काजळ. आणि होटाला काय लावतात? लिस्टिप. ओके, हा इंग्रजी छान आहे तुमची, त्याला मराठी जे शब्द आहे, आपण मराठीत त्याला लाली बोलतात. पण म्हातारीच्या हाताला काजळ लागलं, पण म्हातारी अशी हलायची ना, अशी हलायची ना. काजळ डोळ्याला लावायच्या ऐवजी काजळ लागलं वाटाला, आणि लाली वाटाला लावायच्या ऐवजी ती लागली डोळ्याला. माझ्या मनाचं नाही, संताच्या प्रमाणे. ओठ पे कुंकू, नयनों में मिसरी, सिर पे काजल लगाती रही, मुरली के नाद दीवानी बनी गौड़ा, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी गौड़ा. गाय का बछड़ा भैंसों को छोड़ा, बैल का दूध मिचा डो गई, बैल का दूध मिचा डो गई, बैल का दूध मिचा डो गई, मुरली के नाद दीवानी बनी गौड़ा. आणि मग मेकअप झाला. आणि एमएच किती बोला ना? एमएच किती? 95 न मेकअप केला. आणि टाळी वाजवा. मोर मुकुट पितांबर, काळ्या घोंगडीचा बार, काळ्या घोंगडीचा बार, पाहिला आणि मग भगवंताला पाहिलं. 9:15 वाजता पाहिलं भगवंताला. भगवंत मोठे व्हायला लागले, भगवंत मोठे व्हायला लागले, आणि मोठे व्हायला लागले, रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत, रंगणी रंगनाथ तुम्ही देखील सई. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत,
लागत आणि रांगायला वेळ कमी होता रांग बस बस आणि रांगले आणि रांगता मोठे व्हायला लागले. अजून काय केलं रांगताना रंगणी रांगत गोलगोल बोलत असुर रुळत चरणातळी रांगता मोठे व्हायला लागले. आणि एक दिवस वडजिऱ्यात आपलं गोकुळात भगवंत आले आणि गोकुळातल्या पोरांच्या तब्येती पाहिल्या. कार पोराव तुम्ही पार वाळले घरचं का काय तुम्हाला खायला देती नाही का? पोरं म्हणली सगळं दूध डेअरीला जाते, डेअरीला काही मिळतच नाही. पोरं म्हणली देवा काहीतरी करा गाड्या. मग भगवंतानं सांगितलं एक काम करा, मी सांगतो तसं करणार पोरांनो. मग आपण मित्रमंडळ स्थापन करू. सगळ्या गावातल्या पोरांनी मित्रमंडळ आपल्या भगवंताबरोबरचं मित्रमंडळचं ॲग्रीमेंट केलं, रजिस्टर केलं. सगळ्या गावातल्या पोरांनी मित्रमंडळ स्थापन केलं. आणि मग मित्रमंडळ स्थापन केल्यावर भगवंताच्या मागं जायचा निर्णय घेतला. एक शिक्की मतदान आपलं एक शिक्की म्हणतोय आपलं एक शिक्की त्यांच्या मागं चालायचं असा निर्णय सगळ्यांनी घेतला. आणि म्हणले कोणत्या वार्डात उभं राहू द्या देव, आपण त्यांच्या मागं चालायचं असा निर्णय झाला. आणि मग निर्णय झाल्यानंतर देवाच्या मागं चालायचं असा सगळ्यांनी निर्णय घेतला आणि निघाले. देवा आम्ही तुमच्या मागे येणार. पण देव म्हणले असं तसं येऊ नका. कसं मागे या माहिती का? माझ्या मागे यायचंय तर संपूर्ण भावानं अवघे माझ्या मागे या. पहिलं चरण याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे, याला तारी यारे क्या बात आहे. वा वाजवणं आणि गायन एवढं सुंदर आहे ना महाराज. आजचं कीर्तन थांबू वाटत नाही बरं का, तुम्ही एवढं सुंदर गाताय. आणि अनपेक्षित जागा महाराज, अनपेक्षित ज्या भाऊ सोप्या नाही अशा जागा निघतायत, असं वाजवण्याच्या पद्धती निघतायत. वा क्या बात आहे. बात आहे नाही बातच आहे. हां बहुत बढिया बहुत खूप. हां पहिलं चरण गोड गायलं वाजवलं, वाजवलं आणि गाऊन दाखवलं. पहिलं चरण याल तरी यारे लागे. यायचे लागे या शब्दाचा अर्थ व्याकरणात शिकलो आपण. लागे संबंध, काहीतरी संबंध. इथं कोणी शिक्षक असेल तर त्यांना विचारा लागे या शब्दाचा अर्थ काय, ते सांगतील. काहीतरी संबंध, काय संबंध, काहीतरी लागतं होत आहे. आणि काय संबंध जोडायचा देवाशी, भावाचा आणि प्रेमाचा संबंध देवाशी जोडायचा आहे. भगवंताच्या विरोधी होते ना महाराज, भगवंताच्या विरोधात गेले आणि माणसं विरोधात. बरं का अण्णा, बरं का इकडची मंडळी कोपऱ्यातली थोडंसं शांततेत होऊ द्या. ऐका ना, इकडे थोडं बडबड करू नका. फक्त बडबड करायची ना, आपलं थोडं नियोजन फक्त बसून करा. विक्षेप्ती सगळे तुमच्याकडे पाहतात. हां थोडं साईडला जाऊन काय ना आपलं मंदिरात मस्तपैकी हां थोडं नियोजन करा. विठ्ठल विठ्ठल थांबायचं नाही ना, वेळ नाही संपला का थांबू मी 2 मिनिटात थांबून घेईन, काय अडचण नाही. चालून द्यायचं ना, आहे का? हां मला काय जेवढं तेवढं आपलं कीर्तन आपलं. आणि बघ आपलं महत्वाचं गणित आहे बरं का. आणि बघ जन्माचं महत्वाचं गणित आहे. आणि बघ आपलं कुठपर्यंत आलो होतो आपण,
आपल्याच विरोधात जातात. हा, इथून मी बाजूला गेलतो आणि भगवंताच्या विरोधात गेली ना आपलीच माणसं गेली. भगवंताचे सवंगडी कोण, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, मधुमंगल, हे त्याच्यातलं वाकड्या लाग सगळे त्याच्यातलं एक विरोधात गेला. हे कितन्या डायरेक्ट भगवंत डायरेक्ट कितन्या. भगवंत म्हणलं त्या पाहू का, टाकू त्या चिमटा टाकू का. हा हा मला कितन्या म्हणतोय. आणि महाराज तुम्ही बाहेर गावात किती मोठं नाव कमवा, बाहेर गावात बरं का, बाहेर गावात आहे ना बरं का चिंतामण बाबा, बाहेर गावात किती मोठं नाव कमवा, गावात आलं ना बाहेर गावात तुम्हाला साहेब म्हणतील, साहेब बाहेर गावात तुम्हाला तुकाराम शेठ बोलतील, गावात नाही म्हणणार. माझं उदाहरण सांगू आजी आई बरं का, माझं उदाहरण सांगतो. माझं उदाहरण आहे, माझं उदाहरण असं आहे, अनुभव आले अंगा त्या जगात येतच. माझी एक चौथीची मैत्रीण होती. आहे का तुम्ही सांगू का नको सांग, तुम्ही हसायला काय झालं तुम्हाला. हां मग तुम्ही लगेच पुढचा विचार करून मोकळे झाले. हां मैत्रीण होती आणि मैत्रीण होती ना, आम्ही एका बेंचवर बसाय होतो. का बेंचवर बसाय, आमच्या काळात शिक्षणच तसं होतं. पोरानं लय बडबड केली का पोराच्या जरी पोरगी बसायची, पोरगा आपोआप गप बसायचं. आणि मला तिच्या शेजारी बसवलं. आणि मला तिच्या शेजारी बसवलं. चौथीपर्यंत रोज बटन कोणाच तरी चालू माझ्या शेजारी ती बसायला. आणि रोज भांडणं व्हायची आमची, रोज भांडणं व्हायची. भांडणं कशाहून, जागेऊन व्हायची. जागा कंची, बँकेची जागा. माझ्या घरच्यानं 40 रुपयाची कंपास घेतली ती मला, 40 रुपयाची. त्या कंपाशी 2 टोकाचं कर्कटक होतं. त्या कर्कटकानं मी बँच हाकला होता अर्धा. रेषे चिकड आली त्या बघा. रोज भांडणं व्हायची आमची, रोज भांडणं रोज. आणि ती वर्गाची मॉनिटर होती गुरुजी. रोज नाव यादीला पहिलंच असायचं, कशाला भात खायला नाही, मार खायला. मला खरं डॉक्टर व्हायचं होतं, पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. ती म्हणताल कसं काय महाराज व्हावं लागलं, तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं ना. आळंदीला गेलो आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. पण आळंदीहून गावाला येऊस्तोर इकडं तिचं लग्न झालं हो. आणि त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि तिनं आवाजावून ओळखलं. लहानपणी अख्खं गाव मला बावड्या म्हणायचं, आता नाही, आता महाराज म्हणते. आणि तिला वाटायचं हात तोच दिसतोय, पण तिला कन्फर्म आहे ना. पण कन्फर्म का व्हायना, चौथीपर्यंत काय दाढी नव्हती, आत्ता आली. तिला कन्फर्मच व्हायना. पण शेवटी कीर्तन संपलं का कीर्तन करायचे आपल्याकडे आभार मानतात. तुमच्याकडे मानतात का आभार मानतात का तुमच्याकडं आभार मान. त्या दिवशी मी भिवंडीला गेलतो, गुरुजी नामीच होतो तिकडं. आपण वाड्याला गेलतो, तिकडं कोकणी भाषा. आभार कशी मानली माहिती, गुरुजी नाही विचारा. आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं, यांनी जाम बारी कीर्तन केला. जामबारी कीर्तन केलाय. आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला जगू दे म्हणलं, जगू दे थोड्या दिवस. आणि तिला नाव घेतलं का बरं का, तिला नाव घेतलं, तिला कळालं हा तोच तिला कळालं. सगळ्यात माग बसली ती. एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. नाव घेतल्यावर, कीर्तन झाल्यावर तिला कळालं हा आपला लहानपणीचा बावड्या का मित्र म्हणा, मित्र आहे. तिला कळालं. सगळ्यात माग बसली ती, एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. 4 गावची लोक पाया पडत होती, सगळ्यांना बावलं केलं, माझ्या जवळ आली. मला म्हणते, बावड्या तू कधी कीर्तन करतो. जेवढी माणसं माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली. पाहता काय महाराज, त्या दिवसापासून मी अतिपरिचय करायचं बंद केलं. नको म्हणा. आणि मग आपला अतिपरिचय जरूर असावा. बोलू आपला अतिपरिचय जरूर असावा. पण कुठं असावा, जन्म देणाऱ्या आई वडिलाजवळ, साधू संतांजवळ, देवाजवळ आपला अतिपरिचय असावा. इथं जर अतिपरिचय केला ना, हा अतिपरिचय फायद्याचा आहे. पण लोकांजवळ जर अतिपरिचय केला तो फायद्याचा नाही. तो का माहिती का, तो फायदा झाला की त्यांचं ते मतलब निघून घेतात. महाराज जगातली सगळ्यात मोठी भूमिका आई वडिलाजवळ आहे. कारण की का, आई वडिलाला वाटत नाही आपल्या लेकराचा कधी पाऊल वाकडा पडावा. जगातली पहिली भूमिका आई वडिलाजवळ. दुसरी भूमिका आपल्या साधू संतांजवळ. एक वेळ आपल्या देहाचा विचार करणार नाही, पण साधू संतांनं आपला विचार केला. येथे उपकारासाठी आले वैकुंठी. आणि मग हे माध्यम जर असेल, मानवी जन्मातलं महत्वाचं गणित. आणि मग किसन्या, इथून बाजूला गेलो बरं का, किसन्या. आणि मग भगवंताला म्हणले, हे किसन्या
आम्ही नाही येणार तुझ्यासोबत. 9:30ला 5 मिनिटं कमी होते, नाही येणार तुझ्यासोबत. तू चिडका तिलका काय म्हणले माहिती का? आले दाय बा कुतना मी नाही येणार तू द्या तिला अतित थंडी फुलं मिळून तातल्या तोलायला देलोले बा. तातल्या म्हणजे काकड्या तातल्या तोलायला देलोले बा. थंब्यानी तातल्या तोल्याले बा. माल्यात आलाले बा. हे थंबे निधून देलेले बा. मी एकटा लायलोले बा. माल्याच्या माल्यानं पकडलं बा. हे दुबू मारलोले बा. मी बुदू लल्लोले बा. दाय बा कुतना मी नाही थंबी बोलविलो अतिथ यज्ञ थंबी बोलविलो. गाई पाणी पाजायला गेलो रे बा. पाणी पाजायला गेलो रे बा. धपकून बदकून पडलो रे बा. कसं पडलो ऐका. धपकून बदकून पडलो रे बा. धपकून बदकून पडलो रे बा. हे थंबे निधून गेलेले बा. मी एकटा लायलो रे बा. बुद लल्लो रे बा. दाय बा कुतना मी चिडकाय. अरे कान्होबा खेळ डाव जाऊ नको रे. किती करशील रे किती करशील रे पुरुणी आणि मग एक कृष्णा तू चिडकायस. तुझ्यासोबत येण्याची भूमिका आमची नाही. भगवंत म्हणले पण चिडक्या भूमिकेने यायचं नाही. चिडक्या भूमिकेने माझ्या मागं आला तर मी देणार पण नाही. देवाला चिडका भाव लागत नाही बरं का. देवाला सरळ सोपा भाव लागतो. आणि संतानं सोपं करून सांगितले. सोपेवर मामा सांगितले संती. संतानं सांगितले पण मग ग्यारी होऊ नका रानवरी विटेवरी ज्याची पाऊल सेवित वारस. मी संतांनी आपल्याला ओरडून सांगितले ग्यारे होऊ नका रानवरी. इथली पोरं ना थोडेसे गोंधळ करतात. थोडंसं तुम्ही नाहीतरी ना थांबू. हे आपण भजन घेऊ थांबव. यांना बघा बरं एकदा इथं या बरं थोडंसं. हे 4-5 नाहीतर एकतर खाली बसा तुम्ही. नाहीतर तिथं आम्ही येतो सगळे तिथं. असं करा. विठाला 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 विठाला. आणि मग भगवंत मोठे व्हायला लागले. भगवंत रानात गेले. नानाविध खोड्या केल्या. आणि भगवंताने पोरांना सांगितलंय बाबा माझ्या मागे चालताना नियम लागतात. काय नियम लागतात? तुम्हाला यायचे ना लागे अवघे माझ्या मागे या. अवघे जर आलात तर वेळ झाल्यामुळं म्हणतात आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू बरी. पोटभर देण्याची जबाबदारी माझी. पण त्याकरता काय करावं लागलं? हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. आणि कोणी कोणाशी न बोला जर यायचं असेल माझ्या मागं तर परमार्थाची महत्वाची भूमिका आहे. देवाला शुद्ध भावानं शरण जाण्याची भूमिका आम्ही जोपासली पाहिजे. ज्यानं शुद्ध भाव जोपासला त्याला देव लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला मोठी गंमत आहे. परमार्थ शुद्ध भावाचा असावा आणि पिकली असेंदे. बाबा महाराज सातारकर म्हणायचे अशी भूमिका आमच्याजवळ असावी. आणि ही भूमिका जर असेल तर देव लांब नाही. काय देव लांब नाही? मग कोणता देव लांब नाही त्याचं भजन करायचं. पण एक अजून चरित्र कथा सांगतो 2 मिनिटाची. एक भगवंतानं चॅलेंज केलं गवळणीला. आता ती गवळणीला चॅलेंज केलं. गवळणीनं चॅलेंज केलं किसन्या माझ्या घरी चोरी करून तर दाखव.
देव म्हणले पुराण प्रसिद्ध चोरे पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरेन आजी चोरी केली कर. पुराण प्रसिद्ध चोरे चित्त चोरी येले नंदाच्या नंदने आणि तुका म्हणी येणे गरुड ध्वज. पुराण प्रसिद्ध चोरे आणि चोरी करायचं काय डाव्या हाताचा मळे माझ्या. देव म्हणले चोरी करणार. रात्रीच गेले देव घरी. जुन्या काळात बरं का जुन्या काळात कौलारू माड्या असायच्या. आई आठवते कौलाच्या माड्या असायच्या आणि त्या माड्यांच्यातून आत उतरता यायचं. 2 कौलं काढली का आतमध्ये उतरता यायचं. भगवंत आणि सवंगडी सगळे गेले. आपल्या अखिल भारतीय चौर्य मंडळ अख्खी टीम नेली आत नेली. 2 कौलं काढली आतमध्ये उतरले. आतमध्ये उतरल्यानंतर दह्या दुधाची माठ होते. जुन्या काळात फ्रीज बीज काय नव्हती. आणि मग जुन्या काळात काय असायचं असं शिंक असायचं. याला शिंक म्हणतात बरं का, याला शिंक म्हणतात. आता आमच्या काळातली पोरांना कळलं बुवा शिंक, पण आता नवीन पिढीला जर विचारलं शिंक ते म्हणतील व्हॉट इज दी शिंक, नाही कळलं त्यांना कळलं. आणि पण ते जुन्या काळात शिंक होतं. आणि मग देवानं त्या शिंक्यातलं जेवढं काय होतं दूध लई तई तूप लोणी सगळं काही जेवढं खायचं होतं तेवढं खाल्लं. आणि गुरुजी एक माठ ओरला. तिचा म्हातारा बाहेर बाजेवर झोपला होता. माठ धरला माठ बरं का, माठ धरला बरं का, इकडे बघा माठ धरला आणि धरला आणि तिचा म्हातारा बाहेर झोपला होता बाजूवर. असा माठ धरला आणि हाळूच आदळावला तुम्ही जरा. आणि मग असा आदळावला आणि मग जखमा झाल्या. महाराज नानावीत खोड्या केल्या आणि मग काय करावं, गवळणीनं दुसऱ्या दिवशी भगवंताजवळ यावं, हात धरावा भगवंताचा. आणि जुन्या काळात आहे ना अशा गवळणींच्या डोक्यावर इथपर्यंत असा पदर असायचा. काय असायचा, राहू द्या मी पाहिलंय नका ओढ आता राहू द्या आजी. हा जुन्या काळात आहे ना असा इथपर्यंत पदर घ्यायची पद्धत होती. आणि मग गवळणी असा इथपर्यंत पदर घेतला होता. आणि मग भगवंताजवळ आले, हात धरला आणि मग हात धरला चल. यशोदा मैया म्हणती बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतय गोजिरवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. अगं तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ म्हणती यशोदा मैया असन तसं माझं बाळ असन. बाळ शेंबड कवाय ना असू द्या पण आईला वाघच असतो. वाघ असतो. आणि मग म्हणले हा सत्य आहे बघा. आणि मग तुम्ही पोडीता गायला राहू द्या तेवढं 3 राहिलं घुशाल पोडीता तिथं असू द्या. आणि बघ आणि मग बरं का मग आता काय करावं ना, भगवंताचा हात धरला गवळणीनं. चल म्हणली यशोदेला दाखवून देते म्हणती ना लय असं तसं. मग चाललं वडीत. भगवंतानं वडीत चालली पण पारून त्या गवळणीचा मिस्टर आले होते. ते भगवंतानं काय केलं, त्याला बोलवलं इकडे त्याला बोलवलं. भगवंताचा हात काढला आणि बरोबर त्यांच्या मिस्टरांचा हात त्यांच्या हातात घालून दिला. ती म्हणायची चल, लय आई म्हणती असन तसन दाखवूनच देते तिला. तो म्हणायचा अगं मी सोड मला. ती म्हणायची माहिती तुझे चल म्हणायचे चल. ती म्हणायची माहिती तुझे चालली वडीत. भगवंताला वडीत तिच्या मिस्टरांनाच वडीत नेलं गवळणीनं. आणि यशोदेच्या मालावर गेली. डिले दिलता थोडासा. यशोदेला हाक मारली. कशी हाक मारली होती का, यशोदे बाहेर आली यशोदा मैया बाहेर. आणि मग यशोदा मैया बाहेर आली आणि हिनं हिच्या नवऱ्यालाच धरून आणले. भगवंत तोपर्यंत माग खालच्या गलीनं बरोबर भगवंत यशोदेच्या मागं जाऊन उभे राहिली. आणि ही गेली दारात गेली. यशोदे बाहेर ये, हे बघा आज रंगे हात पकडून आणले. आणि तेवढ्यात कृष्ण पुढून आले. भगवंत पुढून आले. पुढं तर ते भगवंत निघले. कृष्णा तर पुढे माझ्या हातात कोण आहे. माग वळून बघितलं तर हे निघलं आपलं. तुम्ही कधी आला, तुम्हाला लग्न झाल्यापासून तुझ्या मागच आहे. नानवीत कोड्या केल्या. आणि नानवीत कोड्या केल्यानंतर भगवंताला एक दिवस यशोदा मैयानं प्रार्थना केली, कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बोबाट ओटला, माठ दयाचे फोडू नको रे. गवळ्या घरी बोबाट ओटला, माठ दयाचे फोडू नको रे. काना तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या.
नानावीत खोड्या केल्या आणि भगवंताला नोटीस आलं पोलीस आपलं भगवंताला नोटीस आलं यशोद्या मयाकून आणि मयाकून नोटीस आलं. आता इथं सगळं पोलिसाचंच गाव आहे आणि मग ते नोटीस कळलं त्यांना चांगलं आणि मग नोटीस काढलं त्याला एक अजून म्हणतात FIR बरोबर ना. आणि मग FIR काढली भगवंताबद्दल. कोणी काढली? यशोद्या मैयानेच काढली. तुझ्याबद्दल लय वरडी आल्यात गावातून, तू इथं थांबू नको, जा रानात. उद्या तर भजन करत जा कोणाचं विठोबा रखुमाई. आनंदान हरी बोडके, भीमाजी महादेव गीते, निवृत्ती रामचंद्र शेळके, भारत बोडके, संदीप गीते, अनिल बोडके, रवींद्र दराडे, किरण बोडके, बबलू बोडके, अक्षय रामनाथ बोडके, सचिन बाळू बोडके, प्रवीण गणपत दराडे, मनोज संतोष बोडके, मंगेश कसरू ठोंबरे, सुनील गोरे, अशोक जय श्री बोडके, गौरव गोलाकर बोडके, गणेश मोगाजी कापसे, शिवाजी सुखदेव बोडके, जय श्रीराम. गंगाबागील भारती बाळासाहेब बोडके, रामदास चंद्रबाब बोडके, सर्वांनी हार घालण्यासाठी वर यायचं, हारासाठी वर यायचं.
ज्ञानेश्वर माऊली नारायण तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. दम लागला दम दम. एवढं कुठं हार असतात वय. हा मग महाराजापेक्षा वजनाचं जास्त हार आणलं बाबा. पोलिसाचं नियोजन आणि नवीन तरुणाचं खरं तर नियोजन कधीच व्हायला जात नाही. एकदा पोरांकरता टाळ्या वाजवा गड्या लय. आणि पोरांनो मला वाटतं तुम्ही सगळेजण असं जर राहिलात ना, आजच तुमच्या सोहळ्याला 100 वर्ष पूर्ण झाले आजच. हा असं नियोजन महाराज. वाटतं का दुसरं वर्ष महाराज? कसंच वाटत नाही. 100 वर्षातली सेवा आजच पार पडली. विचाराचं धन तुमच्याजवळ आहे, विचाराची गुणवत्ता तुमच्याजवळ आहे. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. भगवंत रानात गेले, नानावीत खोड्या खेळले. शिवाजी आता मला वाटतं परवा शिवजयंती. मला वाटतं आज आपली शिवजयंती साजरी करून टाकू परवा करण्यापेक्षा आज. चला सगळे ताड बसा एकदा. आणि आपण 350 वर्ष मागं चाललोय. ऐकणारे गुरुजी पोवाडा वाजवतायत, ताई वाजवतायत, ही सगळी मंडळी गाण्या करतायत. धन्य धन्य शिवाजी चुर. माय माऊली ना शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. 18 बगर जातीतला मर्द मावळा राजाची कीर्ती बेफाडू लागली. दिल्लीच्या तख्तापर्यंत राजाची कीर्ती पोहोचली. कौन है शिवा? जो कोई उसको पकड़ के लेके आ जाएगा उसको इनाम दिया जाएगा. इनाम कोणी बिडा उचले ना. अफजल खानाने बिडा उचलला. मैं लाऊंगा शिवाजी को. शिवाजी को मैं लाऊंगा. बिडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आलाय. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात बोला. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानीचं. आणि संबळ वाजायला लागला. ऐका कसा वाजला संबळ.
बस. आणि मग तुळजापूर सोडलं बरं का, वेळ कमी होता आणि तुळजापूर सोडलं, पंढरपुरात आले. पंढरपुरात बरोबर साहेब, पंढरपुरात मंदिर कोणाचं आहे? पंढरपुरात कोणाचं मंदिर? पंढरपुरात पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? आणि 10 मिनिटं कमी असताना पंढरपूर सोडलं. पंढरपूर सोडणं गरजेचं होतं, वेळ झाला होता. आणि पंढरपूर सोडलं, पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये वा, कोणाचं मंदिर पैठण मध्ये? एकनाथ महाराज बरोबर ना. आणि मग एकनाथ महाराजांच्या मंदिरात अभंग वाजू लागला कोणता? दौर फिरवी तुम्ही डोरं गायका. दौर फिरवी तुम्ही डोरं गायका. आणि पैठण सोडल्यानंतर जेजुरीत आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरीत कोणाचं मंदिर? येळकोट. अहम वाग्या मल्हारीची वारी. आणि मग इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. बुद्धी ज्ञान देवता उजला महाद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि मग जेजुरी सोडली बरं का. 10ला 5 मिनिटं कमी असताना जेजुरी सोडली आणि आळंदीत आले. आळंदीत साहेब, आळंदीत कोणाचं मंदिर आहे? आळंदीत विश्वमाऊलीत ज्ञानोबाराय. आणि आळंदीच्या दरबारात ज्ञानोबारांची स्तुती सुमन वाजायला लागली. चक्रधार वाजला ज्ञानोबारांच्या दारात. कोणता वाजला आहे?
आता आळंदी सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. दोन महायोद्धे आमने सामने उभे आहेत. आओ शिवा 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 ए शिवा वो सुना था तेरे बारे आओ आओ गले लग जा ए पूरी दुनिया पे राज किया है उसने, जिसका जिस्म फौलाद का था, मरते दम तक नहीं झुका किसी के सामने, क्योंकि वो हिंदुस्तान की औलाद था. छत्रपति शिवाजी 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 और राजा विजांचा कडकड कडकड आवाज व्हायचा. टाळी वाजवा टाळी वाजवा. विजांचा कडकड कडकड आवाज व्हायचा. ढगांचा गड 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 आवाज व्हायचा. बस क्या बात है. ए शिवा शिवा आओ 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 गले लग जा हमारे. आओ राजन गले लग जा गले लग जा गले लग जा आलिंगन दिला राजा अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बनला. मागून वार करणार पण तेवढ्यात आपला पण एक होता जीवा म्हणून वाचला. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला. छत्रपती शिवाजी महाराज की संत श्रेष्ठ बाबूराव दोन असतील त्यांना तिसरा म्हणून माफ करा, तीन असतील तर चौथा म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काय गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे. आपला बाप बरं का, आपला बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत माहिती. आळंदीला या आणि आपल्या आळंदीला आपला बाप आहे सगळ्यांचा. आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा. आणि नुसता पिंपळ नाही, अरे आता कळस सुद्धा 22 किलोचा बसवला आहे. हा बाप श्रीमंत आहे आपला, म्हणून झालेली सेवा समर्पित करतो. एकदा पत्रिका द्या बरं माझ्याकडे. एकच मिनटं. नाही पत्रिका नाही, पत्रिका द्या पटकन द्या. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करत असताना हा ते पण वाचणार आहे. आपल्या या गावामध्ये 16 सुरू आहे. वय वर्ष दुसरं आहे. परमपूज्य महंत 108 स्वामी बालानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं आपला हा ज्ञानयज्ञ 16 सुरू आहे. दुसरं वर्ष 2 मिनटं दुसरं वर्ष संपन्न होत आहे. आणि संपन्न झालं. आजचं कीर्तन सेवादान ज्यांचं आहे ते श्री रंगनाथजी त्र्यंबक बोडखे आणि आनंदा नरहरी बोडके सुनील बरोबर ना. हे सगळ्यांचं आजचं कीर्तन सेवादान आहे. विशेष तत्वानं या गावातली सगळी पोलीस कार्यरत जेवढी मंडळी ना तेवढ्यांनी सगळ्यांनी, मला वाटतं वर्ष झालं गुरुजींच्याच माध्यमातून ही तारीख मला दिली होती आणि वर्षानंतर मला बोलण्याचा संधी मला मिळाली. ते पोलीस म्हणलं का थोडीशी विनोदी असतात. त्यांनी मला काय म्हणले माहिती का. ते म्हणले आता विकासजी पण लाईनवर होते. विकासजींना विचारा. ते म्हणले महाराज आमचं वडजिऱ्याचं सप्ताह आहे. म्हणलं बरं तुमचा कितवा दिवस घालायचा. माझा हा म्हणलं 10वा सोडून कितवा घाला. हा आणि मग माझ्याकडं आजचा कालाचा दिवस त्यांनी समर्पित केला. आणि तुम्हाला लय धन्यवाद आहे. का धन्यवाद आहे माहिती का. एवढी उत्सुकता जर तुमची पार मारतात आहे तर देवसुद्धा तुम्हाला प्रपंचात सुद्धा काही कमी पडू देणार नाही. हा ज्याची परमार्थ करता उत्सुकता आहे ना महाराज, त्याला देव त्याच्या प्रपंचातली उत्सुकता वाढवतो महाराज. हा त्याच्यामुळं मागे पुढे उभा राहे सांभाळीत अशीच सेवा करत चला. आमचे महादेवजी तुम्हाला काय कमी पडू देणार नाही. देशाची तर सेवा करतायच तुम्ही, पण गावाची सुद्धा आपल्या देव ग्रामभूमीची सुद्धा सेवा करताय. हे सौभाग्य मोठं आहे. सगळ्या गुणीजनांचे आभार. आज मला एक सूचना अशी द्यायला आली. आता बऱ्याच पुरवण्या आल्यात माझ्याकडे, पण एक धरा ना मारुतीला धरा. हा आणि म्हणून इकडून हा इकडून गेला. इकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जनजागृती वडजिरे गावात सदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान दिनांक 17/9/2025 पासून राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा
अभियानात गावात सौर ऊर्जेचा वापर कसा करावा आणि गावातील खरं तर या संस्थेने खरं तर ह्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून खरं तर हे आपल्याला सगळं काही शिकायला मिळणार आहे आणि खरं तर गावातील संस्था सक्षम करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा ही विनंती करण्यात आली आहे. आपण यावं 17 तारखेला. मला वाटतं टायमिंग किती वाजता आहे? 17 तारखेला आपल्याला टायमिंग कळवला जाईल आणि आपण यावं. आपल्याला जीवन जगण्याची कौशल्य, जीवनाची काही कौशल्य त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून आपण यावं. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. शेवट पण सेवा सांगितली ना, फक्त याचं आजचा ज्यांचा महाप्रसाद आहे ते स्वर्गीय रामचंद्र पिराजी शेळके यांच्या स्मरणार्थ श्री निवृत्तीदादा रामचंद्र शेळके, ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी. आणि म्हणून त्यांच्याकरता टाळी वाजवा. सकाळची ज्यांची पंगत होती ते भीमाजी माधुगीते यांचे आभार. आपले सगळे ग्रामस्थ असतील, नोकरदार वर्ग असतील, तरुण मित्र मंडळ असतील, गावातील पोलीस कर्मचारी, ठाणे महानगरपालिका कर्मचारी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार वर्ग, तरुण मित्रमंडळ, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ बडजिरे एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्णविराम देतोय.